काय हो ताई, तुमच्या घरात हा तर नवीनच प्रकार. सासू काम करते आणि सून झोपा काढते. आमच्या घरात असं नाही चालत. आमच्या घरात सुनेचा डोक्यावरचा पदर पण खाली पडत नाही. तू तर तुझ्या सुनेला पूर्ण डोक्यावर बसवून घेतलं आहे. स्वतःला तर तू मालकिनीची कामवाली बनवलं आहेस. पण तू तरी काय करणार बाबा. प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं आणि तसंही सगळ्यांच्याच नशिबात सुख फारसं नसतं. दीक्षितांच्या शेजारी राहणारी शालिनीताई सकाळी सकाळी साखर मागायला आल्या होत्या आणि दीक्षाताईंना काम करताना पाहून असे म्हणाल्या, "अरे हे काय करतायस?" पण दीक्षाताई काहीच बोलल्या नाहीत. त्या निमूटपणे शालिनीताईंना साखर दिली आणि त्या निघून गेल्या. त्या गेल्यानंतर दीक्षाताई पुन्हा त्यांच्या कामाला लागल्या. पण त्यांच्या मनात शालिनीताईंचे बोलणे खटकू लागलं. दीक्षाताईंना असं वाटलं की शालिनीताई बरोबर तर बोलते, कारण मागच्या 30 वर्षापासून मी तेच करत आहे. त्यांना पाठीमागचे दिवस आठवायला लागले. मनात म्हणालं, लग्न झालं, सासरे आले तेव्हा सासूने लगेच माझ्यावर घरची जबाबदारी टाकली. त्यामुळे घरातील सगळी कामं पुढे होऊन मीच करत होती. दिराच्या लग्नानंतर वाटलं की बरं झालं, आता कामात तिला कोणीतरी मदत मिळेल. पण ती नोकरी करत होती. हेच तिच्यासाठी घरात काम न करण्याचं मोठं कारण ठरलं. आणि दुसरं म्हणजे मी सकाळी सगळी कामं करते, मग तिने ही कामातून हात काढला. सुट्टीच्या दिवशीही ती काम करत नव्हती. शेवटी त्यांची बदली झाली. त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबासह इकडे आलो. असो, पण आता सून आली तरी माझ्या मागचे काम काही सुटले नाही. सगळ्यांचा सकाळचा नाश्ता, मुलांचा सुनेचा डबा, दुपारचे जेवण यामधून बाहेर पडायचं तरी कसं? रात्रीच्या जेवणात काय भाजी बनवायची हा प्रश्न पडतो. मग घरात काय सामान नाही, बाजारातून काय काय आणायचे याची आधी तयार करायची. दळण आणायचं, भाजीपाला हे सगळं दीक्षाताईंनाच पाहावं लागत होतं. मुलाला, सुनेला, नवऱ्याला काय आवडतं तेही लक्षात ठेवावं लागत होतं. याप्रमाणे जेवण बनवायला त्यांचा सारा दिवस जात असे. घरात इतर कामांसाठी कामवाली बाई होती, पण तरीही त्यांना असं वाटायचं की मुलांना आपल्या हातचा स्वयंपाक करून घालायला, खायला देण्याचं वेगळंच सुख असतं. तोच विचार करत होत्या तेव्हा अचानक त्यांच्या हातून एक भांडे खाली पडले. भांडे पडल्याचा आवाज ऐकून त्यांचे पती सुनीलराव स्वयंपाकघरात आले आणि म्हणाले, "अगं दीक्षा, थोडं लक्ष देऊन काम कर. मुले झोपली आहेत." दीक्षाताई भांडे उचलत म्हणाल्या, "हो, चुकून हातातून भांडे पडलं." असं बोलून त्यांनी लगेच स्वतःची चूक कबूल केली आणि ते भांडे उचलून जागेवर ठेवले. आधीच सुट्टीच्या दिवशी सकाळी चहा नाश्ता बनवताना कधी कधी त्यांच्या हातून भांडे पडायचे. तेव्हा सुनीलराव म्हणायचे, "मुली अजून झोपल्या आहेत." फरक एवढाच होता की तेव्हा त्यांचा मुलगा आणि मुलगी झोपलेले असायचे आणि आज मुलगा आणि सून झोपले आहेत. आज रविवार होता, त्यामुळे ते दोघे उशिरापर्यंत झोपले होते. नाहीतर रोज सकाळी 8 वाजेपर्यंत नवरा बायको ऑफिससाठी निघून जातात. सुनीलराव स्वयंपाकखोलीत येऊन म्हणाले, "दीक्षा, तू एवढ्या सकाळी सकाळी स्वयंपाकखोलीमध्ये काय करत आहेस गं?" दीक्षाताई म्हणाली, "काही नाही हो, आज रविवार आहे ना, सागर आणि मुक्ताला पण सुट्टी आहे. त्यामुळे वाटलं सगळ्यांसाठी काहीतरी छानसा नाश्ता तयार करावा." मग लगेच त्या कामाला लागल्या. सुनीलराव म्हणाले, "ठीक आहे, पण माझ्यासाठी पण मस्त चहा बनव." असं सांगून ते पेपर वाचायला बसले. दीक्षाताईंनी आपल्या पतीला चहा दिला आणि मग कामाला लागली. 10:30 वाजले होते तेव्हा सागर उठला. चहा घेण्यासाठी स्वयंपाकघरात आला आणि आईला म्हणाला, "आई 2 कप चहा बनव." मुक्ता पण उठली आहे. दीक्षाताईने सागरकडे पाहून पुढे म्हणाली, "हो हो आई, पटकन चल तयार होऊया, आपण सगळे सिनेमा पाहायला जाणार आहोत." दीक्षाताई विचारात होत्या, चहा प्यायला मुक्ता का आली नाही आणि सिनेमाला जाण्याचा प्लॅन कधी ठरला. पण तोपर्यंत सागर त्याच्या खोलीत निघून गेला होता. सागरचे बोल ऐकून सुनीलराव म्हणाले, "अरे वा, सिनेमाला जायचे, मग आजच्या रविवारच्या सुट्टीचा छान वापर होणार आहे." तर त्यांनी म्हणाले, "दीक्षा, मी आंघोळीला जातोय, तोपर्यंत तू माझा तो निळा कुर्ता थोडा फ्रेश करून ठेव." सुनीलराव सिनेमाला जायचं असं खूप आनंदी झाले आणि गाणं गुणगुणत बाथरूममध्ये निघून गेले. दीक्षाताई अजूनही स्वयंपाकघरात काहीतरी विचार करत होत्या. तेवढ्यात त्यांची सून आली आणि खूप आपुलकीने म्हणाली, "आई, तुम्ही अजून तयार झाल्या नाही का? 12 वाजताचा शो आहे. चला पटकन तयार व्हा. चहा मी बनवते. आणि हो आई, तुम्ही निळ्या रंगाची साडी घातली आहे ना, तीच नेसा. तो रंग तुम्हाला खूप छान दिसतो." तेव्हा सागरही स्वयंपाकघरात आला होता. दीक्षाताई म्हणाल्या, "मुक्ता, हा सिनेमाला जाण्याचा प्रोग्राम कधी ठरवला?"
बघ, मी नाश्त्याची सगळी तयारी करून ठेवली आहे. माझं बोलणं संपण्याच्या आधीच मुक्ता आणि सागर म्हणाला, आई रात्री. मुक्ताने प्रोग्राम तयार केला आणि लगेचच ऑनलाईन बुकिंगही केली. त्यामुळे लवकर आवर आणि आईचा नाश्ता आपण डिनरमध्ये खाऊया. सागरने प्रेमाने आईचा हात धरला आणि तिला खोलीपर्यंत नेले. लहानपणापासून दीक्षाताईंना सागरला कधीच कोणत्याही गोष्टीसाठी नकार देता आला नाही. एवढंच नाही तर जेव्हा त्याने मुक्ताला पसंत केलं होतं तेव्हा त्यांची इच्छा नसतानाही फक्त मुलाच्या आनंदासाठी हो म्हणाल्या होत्या. सागर जितका बोलला होता, मुक्ता तितकी शांत होती. दीक्षाताईंना लग्नानंतर काही दिवसांतच जाणवू लागलं की मुक्ता सागर स्वतः निर्णय घेत असतात. मग तो कोणाच्या घरी डिनरला जायचं असो किंवा कुठे फिरायला जायचं असो. त्या दिवशी ते चौघेही सिनेमा पाहायला गेले. त्यानंतर बाहेर लंच केलं आणि मग खूप फिरले देखील. संध्याकाळी जेव्हा ते घरी आले ते चौघेही खूप थकलेले होते. तरीही दीक्षाताईंनी सकाळी नाश्त्याची तयारी करून ठेवली होती आणि सागर म्हणाला होता की सकाळचा नाश्ता रात्रीच्या जेवणात खावा लागेल. त्यामुळे दीक्षाताईंनी इडली सांबर बनवलं. पण रात्री कोणीही जेवण केलं नाही. दीक्षाताई मुलाच्या बेडरूममध्ये गेल्या. त्या मुलाला आणि सुनेला म्हणाल्या, तुम्ही अजून इथेच आहात? खाली या, मी गरमागरम इडली आणि सांबर चटणी बनवली आहे. पण ते दोघेही म्हणाले, आई आम्हाला काही भूक नाही आहे, आम्ही दूध पिऊन झोपतो. त्यांना काहीही बोलली नाही आणि तिथून निघून गेली. सुनीलराव आणि दीक्षाताईंनी 2-2 इडली खाल्ली आणि त्यांचा नाश्ता वाया गेला. दीक्षाताईंना खूप वाईट वाटले. मुक्ता अचानक सिनेमाला जायचा प्लॅन काय बनवते? मग तिने मला देखील सांगायला पाहिजे होते की उद्या नाश्ता वगैरे बनवू नका, आपल्याला बाहेर जायचं आहे. मग तिने का बनवले असते? तिने का सांगितलं नाही? काही दिवसांनी शेजारी राहणारी त्यांची मैत्रीण शालिनीताई दीक्षाताईंच्या घरी आली आणि सांगितलं की उद्या त्यांच्या नातवाच्या मुंजीचा कार्यक्रम आहे, कार्यक्रमाला या असं सांगून गेली. दुसऱ्या दिवशी मुक्ता सागर ऑफिसला निघाली तर सुनीलरावसुद्धा त्यांच्या कामासाठी बाहेर गेले होते. संध्याकाळी शेजारी कार्यक्रमाला जाताना दीक्षाताईंनी आपल्या पतीला फोन करून सांगितलं की घराला कुलूप लावलंय आणि ती शेजारी मुंजेच्या कार्यक्रमाला जात आहे. ते बोलले, ठीक आहे असं म्हणाले आणि दीक्षाताईंनी मनात ठरवलं की ते दोघेही रात्री उशिरा घरी येतात. मग त्या चावी घेऊन गेल्या. पण थोडा वेळ निघताच मुक्ताचा फोन आला. मग त्या गडबडीत ती चावी घेऊन घरी आल्या. खरं सांगायचं तर मुक्ताची तब्येत बिघडली होती म्हणून तिला लवकर घरी यावं लागलं. थोड्या वेळाने शालिनीताई दीक्षाताईंकडे आल्या आणि म्हणाल्या, दीक्षा तू इतक्या लवकर का आली? गडबडीत तू तुझी चावी तिथे सोडून गेलीस, त्यामुळे मी ती परत करायला आले आहे. शालिनीताई म्हणाल्या की सुनबाईची तब्येत खराब झाली म्हणून ती आज लवकर घरी आली आणि चावी माझ्याकडे होती, त्यामुळे मला लगेच तिथून निघावं लागलं. मग काय झालं? तू सुनेला थोडा वेळ थांबायचं होतं ना? तू सांगायचं होतं तुझं असं अर्धवट फंक्शन सोडून निघणं. बघ दीक्षा, वाईट वाटून घेऊ नकोस, पण मला आता बोलायचं आहे. तुझ्या सुनेला येऊन फक्त 2 महिने झालेत आणि तू तिला डोक्यावरच घेतलंस. बघ मला 2-2 सुना आहेत, पण त्यांना हिंमत आहे का मला काही बोलण्याची? बसलेल्या जागी मला जेवणाचं ताट आणून देतात, चहा प्यायला की चहाचा कपही मी उचलत नाही. मुंग्या लागल्या असतील की नाहीत मी त्याकडे बघतच नाही. त्यांना कप दिसला की तो उचलून घेऊन जातात. अगं मी सुनांच्या डोक्यावरचा पदरही खाली पडू दिला नाही. पण यात तुझी काय चूक आहे म्हणा? तू काय करणार? तुझ्या मुलाची पसंत आहे, डोक्यावर बसूनच घ्यावे लागेल. बघ बाई, तुझं असं म्हणणं ऐकून शालिनीताई तेथून निघून गेल्या. दीक्षाताई अवाक होऊन शालिनीकडे बघतच होत्या. शालिनीताईला कोणास ठाऊक दीक्षाताईंना काय ज्ञान दिलं, पण त्या जाताच दीक्षाताई विचारात पडल्या आणि मनात म्हणाल्या की ती जे काही म्हणाली ते बरोबर तर आहे. प्रत्येक मुलीला लग्नानंतर आपापल्या जबाबदाऱ्या समजल्या पाहिजेत. मुक्ताने पण सर्व कामे केली पाहिजेत. तर मी नेहमी स्वयंपाकघरात राबते, मला काही कामवाली नाही वाटत. सुनेने तर घरातली कामं करायलाच पाहिजेत असं वाटतं. त्यांच्या मनात हे सगळं विचार सुरू होते. त्यात अचानक त्यांना असंही वाटलं की जर मुक्ताच्या जागी आज माझी मुलगी सोनाली असती तरही मी कार्यक्रम सोडून येईलच. असं त्यांच्या मनात विचाराचं युद्ध सुरू झालं. त्यांनी ठरवलं की मुक्ता आजारातून बरी झाल्यावर मी तिला सांगणार की तूही सकाळी लवकर उठून चहा नाश्ता बनवायला पाहिजेस, मला स्वयंपाकघरात मदत करायला पाहिजे. पण पुन्हा त्यांच्या मनात म्हणाले, पण ती तर सकाळी लवकर ऑफिसला जाते आणि रात्री उशिरा येते आणि तसंच मी तर दिवसभर घरातच असते.
तुला तर फक्त स्वयंपाक करायचं असतं, बाकी सगळी कामं तर कामवाली करून देते आणि सुनेच्या मदतीशिवाय ही सगळी कामं आरामात होतात. मग मी त्या बिचारीला का त्रास देईल? डोक्यातल्या विचारांना बाजूला सारून दीक्षाताई रात्रीचं जेवण तयार करायला लागल्या. मुक्ता आजारी आहे म्हणून तिला काहीतरी हलकं जेवण करायचं होतं आणि सागरला भोपळ्याची भाजी आवडते म्हणून भोपळ्याची भाजी आणि भाकरी बनवायची ठरवलं. पण पुन्हा त्यांना वाटलं की 2 पदार्थ का बनवायचे? सून एवढी आजारी नाही की भोपळ्याची भाजी खाऊ शकत नाही. भोपळ्याची भाजी खाऊ शकणार नाही. पण पुन्हा वाटले तिची तब्येत जरा खरंच ठीक नसेल तर तिला हलकं जेवण द्यावं. रात्री सागर मुक्तासाठी जेवण घेऊन तिच्या खोलीत गेला. दीक्षाताईंना वाटलं की मुक्ताची तब्येत जास्त बिघडली तर नसेल ना, म्हणून दीक्षाताई मुलाच्या खोलीकडे निघून गेल्या. पाहिलं तर मुक्ता झोपलेली होती आणि जेवणाचे ताट पण टेबलावर तसेच ठेवलेले होते. सागर लॅपटॉपवर काहीतरी काम करत होता. दीक्षाताईंनी विचारलं, काय झालं सागर? मुक्ता जेवली नाही का? तो म्हणाला, नाही आई, तिला काही खावंसंच वाटत नव्हतं म्हणून ती झोपली आहे. मी हे काम संपल्यावर काही वेळाने जेवणाचं ताट किचनमध्ये ठेवायला येणारच होतो. आता तू आली आहेस तर प्लीज ते ताट घेऊन जा. असं सांगून सागर पुन्हा लॅपटॉपवर काम करू लागला. दीक्षाताईंना खूप राग आला होता. मनात म्हणाली, एकतर ती आजारी आहे म्हणून मी तिच्यासाठी वेगळा स्वयंपाक केला होता आणि ती काही न खाता झोपली. दीक्षाताईंना वाटलं की शालीनताई बरोबर बोलत होती. मी माझ्या सुनेसाठी खूप जास्त करत आहे. मला मुक्तावर अंकुश ठेवावाच लागेल, नाहीतर ती मला काहीही किंमत देणार नाही. या घरात माझी काही इज्जत राहणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी दीक्षाताई स्वयंपाकघरात काम करत होत्या. तेवढ्यात मुक्ता तयार होऊन ऑफिसला जायला निघाली आणि सासूला म्हणाली, आई, मी ऑफिसला चालले आहे. दीक्षाताईंनी तिला पाहून विचारलं, मुक्ता, अजून तुझी तब्येत ठीक नाही आहे का? तू ऑफिसला का चालले आहेस? मग ती खूप प्रेमाने म्हणाली, आई, खूप महत्त्वाची मीटिंग आहे, त्यामुळे जावंच लागेल आणि तसंही मी काल हाफ डे घेऊन घरी लवकर आले होते, त्यामुळे काम अपूर्ण राहिलं आहे. असं बोलून ती निघाली. मुक्ता ऑफिसला जायला निघाली तेव्हा दीक्षाताईंना खूपच राग आला होता. त्या हळू आवाजात म्हणाल्या, काय मुलगी आहे ही? आजारी असली तरी ऑफिसला बाहेर जाताना तिला काही होत नाही, पण घरात काय काम शिल्लक आहे याबद्दल मला एकदाही विचारत नाही. किंवा आई, तुम्ही आराम करा, मी स्वयंपाक करते, असं एकदाही म्हणत नाही. तिला घरातील जबाबदारी काही समजतच नाही का? उलट घराला लॉनसारखं समजते. कधीही या, कधीही जा, काय होणार माझ्यानंतर या घराचं, असं म्हणत दीक्षाताई कामाला लागल्या. काम संपवल्यानंतर दीक्षाताई त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. वेदच्या कार्यक्रमात दीक्षाताई शालिनी त्यांच्या नातवाचा कार्यक्रम सोडून गेल्या होत्या, त्यामुळे थेट भेट देता आली नाही. म्हणून आज जाऊन त्यांना भेटवस्तू द्यायची ठरवली. तेव्हा त्यांच्या धाकट्या सुनेने सांगितलं की आईची तब्येत चांगली नाही आहे, त्यामुळे त्या त्यांच्या खोलीत आराम करत आहेत. दीक्षाताई शालिनीताईंच्या खोलीत गेल्या तर शालिनीताई पलंगावर झोपल्या होत्या. त्यांची दुसरी सून त्यांचे पाय दाबत होती. दीक्षाताईंना पाहून शालिनीताई आपल्या मोठ्या सुनेला म्हणाल्या, माझ्या मैत्रिणीसाठी चहा दे आणि पाणी बघ. एका शब्दात तिची सून उठून स्वयंपाकघरात निघून गेली. दीक्षाताई म्हणाल्या, काय झालं शालिनी ताई, तुझी तब्येत ठीक नाही का? शालिनीताई म्हणाल्या, अरे काल घरी कार्यक्रम होता म्हणून थोडं थकल्यासारखं वाटतंय. ती हसत पुढे म्हणाली, असं समज की आज मला अंथरुणातून उठावंसं वाटत नाही आहे. बरं सांग, तुझी सून कशी आहे आता? दीक्षाताई म्हणाल्या, आता ती ठीक आहे. तिची तब्येत, ती ऑफिसला गेले आहे. हे ऐकून शालिनी त्या आश्चर्यचकित होऊन म्हणाली, काय बाई, ऑफिसला गेले आहे? बघ बाई, काल तर एवढी आजारी होती की 2 घरं सोडून चावी घ्यायला पण यायला जमले नाही आणि विनाकारण तुला धावधाव करायला लावली आणि आज ऑफिसला निघून गेली. हे थोडं विचित्र वाटते. दीक्षा, मला तर असं वाटते की सगळं सुख तुझ्याच आहे. तूच तिला खूप ढील दिली आहे. ढिलं सोडायला माझ्या सुना बघ, उठ म्हणालं की उठतात आणि बस म्हणाले की बसतात. माझा त्याचा धाकच आहे. दोघींची हिंमत होत नाही माझ्यापुढे आवाज करणं. तेवढा धाक आहे. ठेसून बिस्किट घेऊन आले. दीक्षाताई शांतपणे मैत्रिणीचं बोलणं ऐकत होत्या. शालिनीताई पुढे म्हणाल्या, हे बघ, मी दुनिया पाहिली आहे. आजकालच्या सुनांना डोक्यावर बसवलं तर एके दिवशी पश्चात्ताप न करता माझं राहणं शक्य नाही. आता ऐक, तुला सावध हो.
तुझी सून एक दिवस तुला तुझ्या मुलापासून दूर करेल. शालिनीताई बडबडत होत्या आणि दीक्षाताई गप्प बसून त्यांचं बोलणं ऐकत होत्या. शालिनीताई जे काही बोलत होत्या ते ऐकून दीक्षाताईंचं डोकं दुखू लागलं. पण त्यांच्या तोंडाचा पट्टा अजिबात थांबत नव्हता. त्या अजून बोलत होत्या. दीक्षा, माझी बहीण पण तुझ्यासारखी अगदी साधी भोळी आहे. पण आज बघ तिची अवस्था किती वाईट झाली. तिच्या सुनेने नवऱ्यासह घर आपल्या ताब्यात घेतलं. आता मुले आणि सुना माझ्या बहिणीकडे डुंकूनही पाहत नाहीत. सगळे आपापल्या मर्जीचे मालक आहेत. बोलता बोलता शालिनीताई चहा प्यायला लागल्या. तणावामुळे दीक्षाताईंचं डोकं खूप भारी झालं होतं. त्यांनी जसा चहाचा कप उचलला तसंच थोडा चहा त्यांच्या कपड्यांवर सांडला. तेव्हा शालिनीताई म्हणाल्या, अरे दीक्षा, काय चहा सांडवलास? बरं लवकर जा, पाण्याने धु, नाहीतर डाग पडेल. शालिनीने असं सांगितलं की दीक्षाताई स्वतःला सांभाळत बाथरूमकडे निघाल्या. बाथरूममध्ये गेल्यावर दीक्षाताईंना पलीकडल्या स्वयंपाकघरात काम करणाऱ्या शालिनीताईच्या सुनांचा आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागला. त्या दोघी एकमेकांशी बोलत होत्या. पाहिलंस का, छोटी म्हातारी काल कार्यक्रमात काहीच काम न करता फक्त थाटात खुर्चीवर बसलेली होती आणि आज ती थकली असल्याचं म्हणत होती. हा आवाज बहुतेक मोठ्या सुनेचा होता. त्यावर धाकटी म्हणाली, मग नाहीतर काय, कोणाला ठाऊक ही म्हातारी आपला पिच्छा कधी सोडणार आहे. घरावर आणि आपल्यावरही कब्जा केला आहे. कोणाला ठाऊक कधी मरणार आहे. पटकन मेली तर आपण या घराची वाटणी करून आरामात राहू. अहो जाऊबाई, तुमचे लोकही हेच म्हणतात की तेव्हा आपण कमीत कमी आपल्या मर्जीने तरी जगू. आईमुळे आपल्याला मोकळेपणाने श्वासही घेता येत नाही. दीर्घ श्वास घेऊन मोठी सून म्हणाली, थोडं हळू बोल आणि हात हलवू नकोस, नाहीतर आपलं बोलणं जर म्हातारीने ऐकलं तर आपली काही खैर नाही. असं म्हणत दोघी दबक्या आवाजात हसू लागल्या. त्या दोघींचं बोलणं ऐकून दीक्षाताईंना खूप मोठा धक्का बसला. मनात म्हणाल्या, हे कसं विचार आहेत. दोन्ही सुना आपल्या सासूसाठी असं बोलतात. पण त्याचवेळी त्यांचं म्हणणंही योग्य वाटत होतं. शालिनीने कधीही त्या दोघींना सुनेसारखं वागवलंच नाही. सतत त्यांच्यावर अधिकार ठेवला. सगळ्या गोष्टींवर बंधनं घातली. त्यांना कुटुंबाचा भाग म्हणून मानलंच नाही. अरे देवा, मी सुद्धा काही दिवसेंदिवस माझ्या सोन्यासारख्या सुनेवर नियंत्रण ठेवायचा विचार करत होते. सुना एखाद्या धाकट्या लोकांसारखे का ठेवायचं? जर सासूने तिला त्रास दिला तर सुना सासूच्या मरणाची वाटच पाहणार ना. दीक्षाताई मनमनात म्हणाली, जर मी शालिनीच्या बोलण्यात येऊन मुक्ताला बंधनात ठेवण्याचा प्रयत्न केला असता तर घरात शांतता राहिलीच नसती आणि मुक्तासुद्धा माझ्या मागे तसंच बोलली असती. तिने माझ्याबद्दल असाच विचार केला असता. नाही, मी असं कधीच होऊ देणार नाही. माझी मुक्ता तर खूप समजूतदार आहे. तोपर्यंत शालिनी म्हणाली, काय झालं दीक्षा, डाग निघाला का? शालिनीताईच्या आवाजाने दीक्षाताई विचारांतून बाहेर आल्या. त्या पटकन बाहेर आल्या आणि म्हणाल्या, हो शालिनीताई, सारे डाग निघून गेले, साडीवरचे आणि मनातले सुद्धा. दीक्षाताईंनी लगेच घरी जाऊन मुक्ताला फोन केला. तिच्या तब्येतीची विचारपूस केली आणि तिला लवकर घरी यायला सांगितलं. मग त्या स्वयंपाकघरात गेल्या. रात्रीचं जेवण बनवत होत्या. तेवढ्यातच फोन वाजला. दीक्षाताईंनी फोन उचलला तेव्हा मुक्ताच्या आईचा फोन आला होता. मुक्ताची आई त्यांना खूप धन्यवाद देत होती. मुक्ताची आई म्हणाली, विहीनबाई, तुम्ही खूपच चांगल्या आहात. तुमच्यासारखी आईपेक्षा जास्त प्रेम करणारी सासू माझ्या मुक्ताला मिळाली आहे. त्यासाठी देवाचे खूप आभार मानायला हवेत. तुमच्या दोघांमधलं प्रेम आणि नातं असंच कायम राहो. मुक्ताने तिच्या आईकडे सासूचं खूप कौतुक केलंय हे दीक्षाताईंना त्यांच्या बोलण्यावरून लक्षात आलं. दीक्षाताई म्हणाल्या, जर माझ्या जागी माझी मुलगी असती आणि तिची तब्येत खराब असती तर मीही असंच केलं असतं. जशी माझी सोनाली तशीच माझी मुक्ता आहे. थोडं बोलल्यानंतर दीक्षाताईंनी फोन ठेवला आणि मग पुढच्या कामाला लागल्या. आज मुक्तासाठी वेगळा स्वयंपाक करत होती. ती कधीही विचार केला नाही की असं वाटतं जसं की आपल्या मुलीच्या आजारामुळे काळजीत असणारी आई ऑफिसवरून मुलगी येण्याची वाट पाहते. काही वेळाने मुक्ता ऑफिसमधून आली आणि तेव्हा दीक्षाताईंनी मुक्ताला मिठीत घेतलं आणि त्या म्हणाल्या, मुक्ता, मला माफ कर. मी काही लोकांच्या बोलण्यावर येऊन आपल्या नात्यात ताण निर्माण करणार होते. मुक्ता म्हणाली, पण आई, आज तुम्ही असं का बोलत आहात? तेव्हा दीक्षाताईंनी मुक्ताला त्यांच्या मैत्रिणीबद्दल म्हणजे शालिनीबद्दल सांगितलं. ती तिच्या सुनेसोबत कशी वागत आहे आणि त्यांना सुनेला कसं वागायचं तेही सांगितलं.
मग मुक्ता म्हणाली, आई, मी एकच म्हणेन की आपल्या नातेवर एवढा विश्वास असायला हवा की कोणी कितीही कान भरले तरीही आपल्यातील गोडवा कायम राहायला हवा. लोक अशीच असतात. शेजारच्या घरात सगळं सुरळीत कसं चाललंय याचा त्यांना नेहमी प्रश्न असतो. मग ते कान भरून दुसऱ्यांच्या घरात भांडणं लावायचा प्रयत्न करतात. सासू सुनेने एकमेकांशी कसं वागावं? जिथे 4 माणसं असतात, सासूच्या गैरहजेरीत सुनेचं आणि सुनेच्या गैरहजेरीत सासूचं कौतुक व्हायला हवं, असं मला ठाऊक आहे. माझी सासू म्हणजे जगातली सगळ्यात भारी सासू आहे. सुनेकडून स्वतःबद्दल असा शब्द ऐकताना दीक्षाताईंच्या डोळ्यात आनंदाने अश्रू आले आणि तिने म्हटले, आजपासून मला शालिनीसारखी घर पोडणारी बाई मैत्रीण म्हणून कधीच नको आहे. तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा. आणि ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा कथा ऐकायला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.